नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण गणितीय विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 5वीचा अभ्यास करणार आहोत. तर इयत्ता 5वी मध्ये बघा मुलांनो, आपण बालभारती भाग 4 मध्ये आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आणि गणितामध्ये आपण आता शेवटचं जे प्रकरण आहे बीजगणिताची पूर्वतयारी आपण बघणार आहोत मुलांनो. आता बघा, आता इथे पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत अशी संख्या लिहायची की यामुळे होणारे विधान बरोबर असेल. तर बघा मुलांनो, आपण हे उदाहरण आता बघितले. इथे 3 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरण आपण इथे बघितलं आहे. आणि आता इथे पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत अशी संख्या लिहायची आहे की त्यामुळे होणारे विधान बरोबर असेल. बघा, आता इथे अशी संख्या लिहायची आहे की आपल्याला ही जी विधान दिलेली आहे, स्टेटमेंट दिलेली आहे, ते बरोबर असेल. म्हणजे याचे जे उत्तर आहे ते कसं आलं पाहिजे, ही जी स्टेटमेंट आहे ती बरोबर यायला पाहिजे. तर बघा मुलांनो, समजा आपण ही जी पदावली बघितली 7 गुणिले 2, तर याचं उत्तर किती येईल मुलांनो? 7 दुने 14. तर इथे बरोबर म्हणजे याची किंमत 14 आली तर याची पण किंमत 14 आली पाहिजे, तेव्हाच आपण म्हणू शकतो की हे बरोबरीचं चिन्ह ह्या दोन्ही ज्या पदावल्या आहेत त्या समान आहेत. तर बघा, इथे ब्रॅकेट मध्ये जे लिहिलेलं आहे ते इथे किती मधून 6 वजा करू तर 14 उत्तर येईल आपल्याला पाहिजे. बघा मुलांनो, आपल्याला काय म्हटलंय, आता इथे पदावलींच्या जोड्यामधील ह्या चौकटीमध्ये अशी संख्या लिहा की आपल्याला हे जे विधान दिलं आहे ते बरोबर राहील. इथे विधान काय दिलेलं आहे की 7 गुणिले 2 बरोबर इथून जी पण संख्या वजा कराल त्याचं उत्तर आणि याचं उत्तर कसं राहील, ह्या पदावलीचं सारखं राहील. तर आपण पहिल्या पदावलीला सोडवलं मुलांनो, 7 गुणिले 2, तर किती उत्तर आलं आपलं? 14 उत्तर आलेलं आहे. तर ह्या साइडलाही 14च उत्तर आलं पाहिजे. म्हणजे बघा, इथे किती संख्या लिहू त्याच्यातून 6 वजा केले तर 14 उत्तर येईल आहे मुलांनो. बघा, तर समजा आपण 20 मधून 6 वजा केले तर किती उत्तर येईल मुलांनो? 14 उत्तर येईल. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 7 गुणिले 2, समजा याचं उत्तर 14 आलं आणि इथे 20 वजा 6 केले तर याचे उत्तर 14च येणार आहे मुलांनो. आणि याचं सुद्धा उत्तर 14च येणार आहे. म्हणून आपण इथे बरोबरीचं चिन्ह आपण वापरू शकतो. तर इथे सुद्धा बघा, त्यांनी बरोबरीचं चिन्ह दिलेलं आहे आणि ही विधान आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणजे पूर्ण मीन्स बरोबर करायची आहे. तर म्हणून आपल्याला इथे 20 लिहावं लागेल. नक्की समजलं असेल मुलांनो हे तुम्हाला. तर आता स्पष्टीकरण आपण इथे बघूया कसं सोडवलेलं आहे. बघा, 7 गुणिले 2, बघा 7 गुणिले 2 या पदावलीची जी किंमत आहे ती 14 आहे, म्हणून चौकटीत अशी संख्या हवी. आणि बघा, 7 गुणिले 2 ह्या पदावलीची किंमत आपण आता सोडून बघितलं, 14 आलं आहे. तर त्याच्यामुळे बघा इथे म्हणून चौकटीमध्ये अशी संख्या हवी की ज्या संख्येतून, बघा चौकटीमध्ये अशी संख्या हवी की ज्या संख्येमधून 6 वजा केल्यावर उत्तर सुद्धा 14 आलेलं पाहिजे. बघा, अशी संख्या हवी चौकटीमध्ये की ज्या संख्येमधून 6 वजा केल्यावर वजाबाकी 14 येईल. म्हणून 20 मधून 6 वजा केल्यावर वजाबाकी 14 येते. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की 7 गुणिले 2 बरोबर 14. तर 20 मधून 6 गेले तर 14. ते इथे आपल्याला काय लिहावं लागेल मुलांना? इथे आपल्याला 20 लिहावं लागेल. तसंच मुलांना आता आपल्याला दुसरं उदाहरण दिलेलं आहे. ही सुद्धा विधान आपल्याला बरोबर आहे हे प्रूव्ह करून द्यायचं आहे. तर आपण इथे बघा, पहिली पदावलीमध्ये काय किंमत आहे? पहिली पदावलीची 24/8. तर बघा, 24/8 समजा आपण केलं, आपण पदावली सोडवून बघूया. 24/3 केलं तर किती येईल मुलांनो? 8 तिरी 24, म्हणजेच 8 उत्तर येणार आहे. तसंच ही जी याचं उत्तर किती आलं? 8 उत्तर आलेलं आहे. तसंच ह्या बाजूचं पण उत्तर 8च यायला पाहिजे. असं आहे का? नाही. आपल्याला इथे बरोबरचं चिन्ह असतं तर आपण, पण आता इथे कसं आहे, 24/3 केलं तर याचं उत्तर 8 आलेलं आहे. तर इथे अशी संख्या लिहा की ते उत्तर कसं आलं पाहिजे? मोठी आली पाहिजे. म्हणजे 8 पेक्षा ही पदावलीचं उत्तर मोठं आलं पाहिजे. तेव्हाच आपण हा सिम्बॉल लिहू शकतो ना मुलांना इथे. आणि हे जे आपल्याला विधान दिले हे आपल्याला बरोबर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणून इथे बघा आपण 5 अधिक 4 लिहू शकतो. तर बघा, 5 अधिक 4 लिहिलं, ब्रॅकेट मध्ये समजा 5 अधिक 4 लिहिलं तर 9 उत्तर येईल. आणि बघा, दोन्ही पदावली मधून 9 ही संख्या मोठी आहे.
तेव्हाच आपण हा चिन्ह इथे वापरू शकतो आणि आपण म्हणू शकतो की आपण इथे दिलेलं विधान आहे हे बरोबर आहे मुलांनो. समजलं तुम्हाला? म्हणून आपण इथे 4 हे लिहू शकतो. तर बघा म्हणजे 8 पेक्षा मोठी संख्या आली पाहिजे. आपण काही लिहू शकतो पण 8 पेक्षा मोठी. तर बघा 24/3 या पदावलीची किंमत 8 आहे म्हणून चौकटीत अशी संख्या हवी की ती 5 मध्ये मिळवल्यावर बेरीज 8 पेक्षा जास्त आली पाहिजे. म्हणून 5 अधिक 1 6, 5 अधिक 2 7 आणि 5 अधिक 3 8 होते. म्हणून चौकटीमध्ये संख्या 3 पेक्षा मोठी संख्या हवी. म्हणजे चौकटीत 4 5 6 अशी कोणती आपण संख्या लिहिली तरी चालेल. याचा अर्थ या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत. बघा याचं आपण 4 जे सांगितलं 4 5 6 काही लिहू शकतो, फक्त 8 पेक्षा मोठी हवी. कारण बघा इथे जेव्हा 24 ला 3 ने भागितलं तर 8 उत्तर आलं. तर इथे हे जे सिंबल दिलेलं आहे ग्रेटर दॅनचं, तर इथे पण 8 पेक्षा फक्त मोठी संख्या आली पाहिजे. तर बघा इथे आपण 5 मध्ये 4 मिळू शकतो तर 9 उत्तर येते मुलांनो. आणि समजा 5 मध्ये आपण 5 मिळवले तरी 10 उत्तर येते, किंवा 5 मध्ये 6 मिळवले तरी 11 उत्तर येते, किंवा असं कितीही उत्तर आपण लिहू शकतो. फक्त काय आहे हे जे विधान बरोबर राहण्यासाठी आपल्याला याचं जे उत्तर 8 आलंय तर 8 पेक्षा मोठी फक्त इकडे संख्या आली पाहिजे. म्हणून ह्या ज्या प्रश्नाचे जे उत्तर आहे मुलांनो हे सेव्हरल उत्तर आहे. इथे वेगवेगळे उत्तर आहे. बघा आपण अजून एकदा बघून घेऊया. 24/3 या पदावलीची किंमत 8 आहे म्हणून चौकटीमध्ये अशी संख्या हवी की जी 5 मध्ये मिळवली, 5 मध्ये मिळवल्यावर त्याची बेरीज 8 पेक्षा जास्त यायला हवी. तर बघा 5 मध्ये 1 टाकूया तर 6 येईल, 5 मध्ये 2 टाकूया तर 7 येईल, 5 मध्ये 3 टाकले तर 8 येईल. म्हणजे तिथे इक्वल टू होऊन जाईल. पण आपल्याला चौकटीत बघा हे 8 पेक्षा मोठी संख्या पाहिजे म्हणून आपण इथे चौकटीतील संख्या 3 पेक्षा मोठी हवी. म्हणजेच बघा इथे 1 2 3 नाही टाकू शकत, कारण 1 टाकलं तर यांची बेरीज 6 होईल. समजा इथे चौकटीत 2 टाकलं तर याची बेरीज किती होईल 7 होईल, आणि चौकटीत 3 टाकले तर याची बेरीज 8 होईल. म्हणून आपण इथे 4 टाकू शकतो मुलांनो, 5 6 काही पण. म्हणून बघा अशी कोणती संख्या लिहिली तरी चालेल आपण, म्हणजे चौकटीमध्ये 4 5 6 अशी कोणती संख्या लिहिली तरी चालेल. याचा अर्थ या प्रश्नाची उत्तरे कशी आहेत अनेक आहेत. म्हणून आपण इथे 4 पण लिहू शकतो, 5 पण 6 पण 7 पण काही लिहू शकतो. फक्त 8 पेक्षा मोठं पाहिजे, कारण याचं उत्तर 8 आलं तर इकडचं उत्तर 8 पेक्षा कसं पाहिजे जास्त पाहिजे, तेव्हाच आपलं हे विधान बरोबर होईल. तर बघा हे उत्तर हे अनेक उत्तरापैकी एक आहे. याचे उत्तर कसं आहे मुलांनो सेव्हरल उदाहरण इथे आहेत. आणि असे असले तरी अशा प्रश्नांचे एकच उत्तर तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला पुरेसं आहे मुलांना. समजा अशा प्रकारचे प्रश्न असले तर परीक्षेमध्ये तुम्ही एकही कोणतेही उत्तर लिहिलं, समजा तुम्ही तिथे 4 लिहिलं 5 लिहिलं 6 लिहिलं 7 लिहिलं कोणतंही लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर राहणार आहे. फक्त काय पाहिजे 8 पेक्षा मोठी त्यांची बेरीज यायला हवी. आता बघा अक्षरांचा उपयोग, युजिंग लेटर आपण आता बघणार आहोत की अक्षरांचा वापर जो आहे उपयोग गणित विषयाच्या लेखनामध्ये चिन्हांचा वापर खूपच केला जातो. बघा आपण बीजगणित शिकत आहोत. म्हणजे बीजगणित म्हणजे काय होते, ज्याच्यामध्ये संख्या आणि अक्षरांची अशी मांडणी केली जाते गणितामध्ये, त्या मांडणीलाच आपण बीजगणित म्हणतो. तर इथे बघा आपण अक्षरांचा जो उपयोग आहे तो बघणार आहोत. गणित विषयाच्या लेखनात चिन्हांचा वापर खूपच केला जातो. आपल्याला माहित आहे वेगवेगळे चिन्ह आपण इथे वापरले जातो. बेरीज वजाबाकी ह्या तर वेगळ्या क्रिया झाल्या, पण चिन्ह बघा लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू अशा वेगवेगळे आपण इथे चिन्ह वापरतो. चिन्हांचा वापर केल्यामुळे लेखन अतिशय कसं होते थोडक्यात ते शॉर्ट मध्ये होते, नाही तर मग लिहावं लागते शब्दांमध्ये. पण चिन्ह लिहितो जसं 5 अधिक 3 हे कसं शॉर्ट मध्ये होते मुलांनो. जसे 75 या संख्येला 15 या संख्येने भागल्यावर भागाकार 5 येतो. बघा ही किती मोठी स्टेटमेंट झाली की 75 ला 5 75 या संख्येला 15 ने भागल्यावर भागाकार 5 येतो.
हे आता आपण शब्दामध्ये लिहिलं तर किती मोठं झालं, पण हेच आपण आता समजा सिम्बॉल मध्ये लिहिलं तर आपण बघा 75 म्हणून 75 भागीला 15. बघा किती शॉर्ट मध्ये झालं मुलांनो. आता एवढं आपल्याला लिहायची काही गरज नाही, म्हणून बघा आपण चिन्हांचा वापर करून हे शॉर्ट मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो मुलांनो. तर इथे बघा संख्येला 15 या संख्येने भागल्यावर भागाकार 5 येतो. हेच वाक्य चिन्हे वापरून बघा इथे 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75. चुकीने मी इथे 3 लिहिलं मुलांनो. 15 5 75 येईल, कारण 15 1 15 15 2 30 15 3 45. तर इथे 75 ही संख्या आहे, 45 नाही आहे. 45 समजा असतं तर इथे 3 उत्तर आलं असतं. 15 3 45 15 4 60 आणि 15 5 75. म्हणजे 75 ला 15 ने भागल्यावर उत्तर 5 येते. म्हणून बघा 75 ला 15 ने भागल्यावर उत्तर 5 येते. आणि असे थोडक्यात करता येते. ते समजण्यासही आपल्याला सोपी जाते मुलांनो. आता एवढं शब्दामध्ये लिहिलेलं आहे, वाचत बसा. त्याच्यापेक्षा आपण चिन्हांचा वापर करून लिहिलं ते समजायला पण सोपी जाते आणि थोडक्यात लिहिलं जाते. चिन्हाप्रमाणेच अक्षरांचाही वापर करून लेखन जे आहे ते सोपे सुटसुटीत करता येते. बघा आता आपण जसं चिन्हांचा वापर करतो तसं आपण अक्षरांचा किंवा लेटरचाही वापर करून आपण जे लेखन आहे ते कसं मुलांना सुटसुटीत करता येते. संख्यांवर बेरीज वजाबाकी वगैरे क्रिया करताना क्रियेचे अनेक गुणधर्म आपल्या लक्षात आहेत. जसं आपण चिन्हांचा वापर करतो मुलांनो, तसंच आपण चिन्हाप्रमाणे अक्षरांचा सुद्धा वापर करून आपण गणित हे करू शकतो मुलांनो. सुटसुटीत करता येते. जसं संख्यांवर बेरीज वजाबाकी वगैरे क्रिया करताना क्रियेचे अनेक गुणधर्म आपल्या लक्षात आहेत. जसे बघा मुलांनो, 4 अधिक 9 किंवा 9 अधिक 4 अशा बेरजांमधून समानता हा गुणधर्म लक्षात येतो. तर बघा आपण असं केलं मुलांनो, 4 अधिक 9 किंवा 9 अधिक 4. तर कोणता गुणधर्म आपल्याला लक्षात येतो मुलांनो? इथे समानतेचा गुणधर्म लक्षात आलेला आहे. कारण 9 आणि 4 केलं 10 9 10 11 12 13. बघा यांचे उत्तर 13 येईल आणि 9 अधिक 4 केलं तरी 13च उत्तर येईल. म्हणजे इथे कोणता गुण दिसत आहे मुलांनो? इथे आपल्याला समानतेचा गुणधर्म आपल्या लक्षात येत आहे. कारण या दोघांची किंमत कशी राहील मुलांनो? सारखी राहील. इथे 13 येईल, इथे 13 येईल. म्हणून हे आपण ह्या चिन्हाचा इथे वापर करून समानता हा गुणधर्म आपल्याला दिसत आहे मुलांनो. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज सुद्धा सारखीच असते. बघा मुलांनो, म्हणजे समजा तुम्ही 2 अधिक 1 किंवा 1 अधिक 2 करा तरी यांचं उत्तर कसं येणार आहे मुलांनो? सारखंच येणार आहे. म्हणजे कोणत्याही दोन संख्यांची आपण बेरीज करताना त्या संख्येचा क्रम बदलला तरी क्रम बदलल्यावरही जी येणारी बेरीज आहे ती कशी असते मुलांनो? समानच असते. किंवा आपण बघा 4 अधिक 5 करा किंवा 5 अधिक 4 करा, तर आपण समजा 4 अधिक 5 केलं तरी उत्तर 9च येणार आहे मुलांनो. आणि 5 आणि अधिक 4 केलं तरी उत्तर सारखंच येणार आहे. म्हणजे संख्यांचा आपण समजा क्रम बदलवला तर त्या क्रमाने काही फरक पडत नाही मुलांनो. जी येणारी जी बेरीज असते ती सारखीच असते. आता हा गुणधर्म अक्षरांचा उपयोग करून लिहिला तर कसा सोपा आटोपशीर होतो ते पाहूया. तर बघा मुलांनो, आता हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म अक्षराचा उपयोग करून लिहिला तर कसा सोपा होतो, आटोपशीर होतो, आपण ते बघूया. म्हणजे समजा a + b बरोबर b + a करा असं आपण करू शकतो. तर उत्तर कसं सारखंच राहणार आहे मुलांना. आपण बघूया आता. कोणत्याही दोन संख्यांसाठी आपण a आणि b अशी अक्षरे वापरू. आपण काही घेऊ शकतो, x घ्या y घ्या काही घ्या. तर इथे बघा कोणत्याही दोन संख्यांसाठी a आणि b ही अक्षरे आपण वापरूया आणि त्याची बेरीज करूया. तर बघा त्याची बेरीज केली तर a + b ही बेरीज आलेली आहे. त्याची बेरीज a अधिक b अशी येईल. आणि त्याच संख्यांचा समजा क्रम बदलवला तर b + a ही येईल. म्हणजेच नियम असा होईल की a आणि b या कोणत्याही दोन संख्या असतील. संख्यांसाठी आपण a आणि b ही अक्षरे घेतली आहे. तुम्हाला जी पण अक्षरे घ्यायची मुलांनो
ती तुम्ही घेऊ शकता. तर बघा ए आणि बी ची आपण बेरीज केली तर किती आली मुलांनो? ए अधिक बी. आता यांचा आपण क्रम बदलवला. आधी ए अधिक बी होतं, आता आपण बी आणि बी अधिक ए लिहिलं. तर बघा यांचा क्रम समजा बदलला तरी जी बेरीज आहे येणारी ती कशी राहील? समान राहणार आहे. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो ए प्लस बी बरोबर बी प्लस ए. तर बघा आपण नियम कसा झाला? ए आणि बी या कोणत्याही दोन संख्या असतील तर ए प्लस बी बरोबर बी प्लस ए होणार आहे. म्हणजे समजा बघा मुलांना तुम्ही ए च्या जागी सपोज 1 घेतलं आणि बी च्या जागी 2 लिहिलं. आता बघा ए बरोबर 2 आणि बी बरोबर ए बरोबर 1 आणि बी बरोबर 2 आपण समजा घेतलं. त्यांची बेरीज करूया. तर पहिले बघा ए प्लस बी करूया. म्हणजेच ए ची किंमत किती आहे? 1 आहे. 1 प्लस बी ची किंमत 2 आहे. 1 प्लस 3. आता समजा बी प्लस ए केलं. तिथे बी ची किंमत 2 आहे म्हणून 2 प्लस ए ची किंमत 1 आहे. 2 प्लस 1 केलं तरी 3 आलं. बघा इथे आपण संख्यांचा क्रम बदलवला किंवा तुम्ही अक्षरांचा क्रम बदलला, पण संख्या त्याच आहेत. तर बेरीज कशी आहे? सारखीच येणार आहे. इथे बघा ए प्लस बी बरोबर 3 आलं. बी प्लस ए केलं तरी सुद्धा आपलं 3 हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. आपण इथे बघितलं आहे की समजा ए आणि बी कोणतेही आपण लेटर इथे घेतलेला आहे आणि यांचा समजा आपण क्रम बदलवला, क्रिया तीच असली, बेरजेचीच क्रिया, पण यांचा क्रम आपण इथे बदलवला तर त्याचं जे उत्तर आहे मुलांना ते कसं राहील? सारखंच राहणार आहे, समानच राहणार आहे. त्या संख्यांचा क्रम बदलून त्यांची समजा बेरीज केली तर ए अधिक बी ची बेरीज काय येईल? बी अधिक ए येईल. म्हणजेच आपण नियम काय होते मुलांना आपला की ए आणि बी या कोणत्याही दोन संख्या असतील तर ए अधिक बी बरोबर बी अधिक ए आपण म्हणू शकतो. बघा आता काही आणखी अजून आपण 2 उदाहरणे बघूया मुलांनो. तर बघा कोणत्याही संख्याला 1 या संख्येने गुणले असता गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो. बघा म्हणजेच थोडक्यात ए गुणिला 1 केलं तर बरोबर एच उत्तर येणार आहे आणि म्हणजेच 2 गुणिला 1 केलं तरी 2च उत्तर येणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येला आपण मुलांनो 1 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? तितकंच येणार आहे. म्हणजे बघा ए गुणिला 1 बरोबर एच येणार आहे. आपण इथे समजा 2 गुणिला 1 केलं तरी उत्तर 2च येणार आहे. 3 गुणिला 1 केलं तरी उत्तर सारखंच येणार आहे. म्हणजे काय आहे? कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले असता गुणाकार काय येतो? म्हणतो गुणाकार हा तेवढ्या संख्ये एवढाच येतो. समजा आपण इथे 8 घेतली आणि 8 या संख्येला 1 ने गुणले तरी उत्तर आपलं काय येणार आहे मुलांनो? तीच संख्या येणार आहे. आता बघा 2 वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला भागाकार हे समान नसतात. पण बघा आपण दोन्ही संख्यांचा क्रम बदलला आणि त्याची समजा बेरीज केली तर काय येते मुलांनो? बेरीज सुद्धा ही सारखी असते मुलांनो. पण समजा बघा आपण बघितलं आहे आता किती गुणधर्म बघितले बघा. समजा ए प्लस बी बरोबर बी प्लस ए केलं तर बेरजेमध्ये सुद्धा बघा ज्या संख्या दिल्या आहेत त्यांचा आपण समजा क्रम बदलवला तर बेरीज ही कशी असते? समान येते मुलांनो. आणि तसंच आपण बघितलंय समजा कोणत्याही संख्या जसं ए गुणिला कोणत्याही संख्येला आपण 1 ने गुणलं असता उत्तर काय येते मुलांनो? तेवढंच येते. म्हणजे बघा समजा 5 गुणिला 1 केलं तरी उत्तर 5च हे येणार आहे. आणि इथे सुद्धा बघा समजा 3 अधिक 2 किंवा 2 अधिक 3 केलं तरी उत्तर हे सारखंच येणार आहे. याचे सुद्धा उत्तर ए प्लस बी चं इथे 3 अधिक 2 5 येणार आहे आणि 2 अधिक 3 केलं तरी 5 येणार आहे. परंतु बघा 2 वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला जो भागाकार आहे तो समान असतो का? बघा मुलांना समजा 12 भागीला 2 केलं आणि 2 भागीला 12 करा तर हे समान राहील का? नाही. याचं उत्तर काही पॉइंट मध्ये वेगळे येईल आणि याचं उत्तर 6 येईल. म्हणजे या दोघांचं उत्तर सारखं राहील का? नाही. म्हणजेच ते समान नसतात. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की 2 वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार केला आणि त्या संख्यांचा क्रम आपण समजा बदलवला तर जो येणारा भागाकार आहे तो भागाकार हे समान नसतात. ए आणि बी ह्या 2 वेगवेगळ्या संख्या आहेत. तर ए भागीला बी किंवा बी भागीला ए केलं तर हे बरोबर नसतात. ते समान नसतात. त्यांचा जो भागाकार आहे तो वेगवेगळा येईल. तर समजा ए ची किंमत इथे 8 घेतलेली आहे
आपण 12/2 आणि 2/12 बघितलं. तसंच इथे उदाहरण बघा, a ची किंमत 8 आहे, म्हणजे 8/4 केलं तर किती उत्तर येईल मुलांना? 2 उत्तर येईल. आणि 4/8 केलं तर उत्तर 0.5 मध्ये येईल मुलांना, म्हणजे 1/2 असं उत्तर येणार आहे. म्हणजेच बघा हे दोन्ही समान राहील का? नाही, कारण याचं उत्तर किती आलं आहे? 2 आलेलं आहे, याचं उत्तर 1/2 आलेलं आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे मोठं आहे, याचे ह्या दोघांचे पण उत्तर समान नाही आहेत. म्हणजे यांचा जो भागाकार आहे तो कसा आहे? वेगळा आहे. म्हणून आपण इथे नॉट इक्वल टू चे हे चिन्ह इथे वापरलेलं आहे मुलांनो. तर बघा इथे आपलं जे प्रकरण आहे मुलांनो ते संपलेलं आहे. आपण सारांश बघूया. या प्रस्तुत पाठात आपण बीजगणिताची पूर्वतयारी करून घेतलेली आहे. तर मुलांनो प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत की बीजगणित म्हणजे काय होते? तर बीजगणित म्हणजे काय होते आपल्याला आपण हे प्रकरण बघितल्यावर काय लक्षात आलेलं आहे की संख्या आणि अक्षरांची जी मांडणी आपण करतो तर त्या मांडणीला आपण बीजगणित म्हणतो. संख्या आणि अक्षरांच्या मांडणीला आपण बीजगणित म्हणतो. आणि बीजगणितीमध्ये आपण वेगवेगळे चिन्ह शिकलेलो आहोत. म्हणजे कोण? तर बघा आपण लेस दॅनचं, इक्वल टूचं, हे समानता शिकलेलो आहोत, असमानता शिकलेलो आहोत. अशा प्रकारचे आपण इथे वेगवेगळे चिन्हांचा सुद्धा आपण इथे अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळे गुणधर्म बघितले, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. बेरजेची सुद्धा आपण बघा बेरीज समजा केली तर a + b आणि b + a केली तर यांची बेरीज कशी राहणार आहे? सारखी राहणार आहे. परत आपण गुणाकाराचे गुणधर्म शिकलो मुलांनो की a गुणिला 1 म्हणजे कोणत्याही संख्येला समजा 1 ने गुणले असते गुणाकार काय असतं? तीच संख्या येतो. फक्त भागाकारामध्ये वेगळा आहे मुलांनो. भागाकारामध्ये बघा दोन संख्यांचा आपण भागाकार आहे आणि दुसऱ्यांदा त्या संख्यांचा क्रम बदलून भागाकार केला तर ते समान नसतात. म्हणजे भागाकारामध्ये बघा a/b आणि b/a केलं तर हे समान असतात का? नाही, हे समान नसतात. तर बघा आपण ह्या जे प्रकरण आहे बीजगणिताची पूर्वतयारी, याच्यामध्ये आपण बीजगणिताची पूर्वतयारीमध्ये आपण इतकं अभ्यासला आहोत मुलांनो. आणि नक्कीच हे खूप सोपी प्रकरण आहे मुलांनो. मार्क्स स्कोरिंग हा चॅप्टर आहे मुलांनो, प्रकरण आहे. तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मुलांनो. इथे आपला हा जो प्रकरणाचा अभ्यास इथे संपलेला आहे मुलांनो. तर मुलांनो आपण आता अभ्यास हा प्रकरणाचा आपल्याला झालेला आहे बीजगणिताची पूर्वतयारी. तर आता आपण सराव घेऊया मुलांनो. सरावामध्ये पहिला प्रश्न बघूया. पदावलीच्या जोड्यातील चौकटीत हे जे चिन्ह दिलेले आहे यापैकी योग्य चिन्ह आपल्याला इथे लिहायचं आहे. तर बघा 45/9 आणि इथे ही दुसरी पदावली आहे 9 - 4. तर बघा 45 समजा आपण 9 केलं तर किती उत्तर येईल? व्हेरी गुड. 9 × 5 = 45 म्हणजे 5 उत्तर येणार आहे. आणि 9 - सुद्धा 5 म्हणजेच कोणतं चिन्ह येणार आहे मुलांनो? अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. इथे बघा पदावलींच्या जोड्यातील चौकटीत इथे सुद्धा आपल्याला 3 पैकी चिन्ह वापरायचं आहे. सांगा तुम्ही. खूप सोपी प्रश्न आहे. 6 + 1 7 आणि 3 दुने 6. 7 ही संख्या मोठी आलेली आहे. ह्या पदावलीचं उत्तर मोठं आहे म्हणजेच हे चिन्ह इथे येणार आहे. आणि हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलं आहे. आता बघूया आपण तिसरा प्रश्न. बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे इथे? 12 + 2 म्हणजेच किती येईल मुलांनो? 14 उत्तर येईल. आणि इथे 25 + 10 केलं तर 35 हे उत्तर येणार आहे. म्हणजेच बघा कोणती संख्या मोठी आहे? ही. व्हेरी गुड. म्हणून हे चिन्ह इथे येणार आहे. कारण ह्या पदावलीचं जी बेरीज आहे ती 14 येणार आहे, त्या पदावलीची बेरीज 35 येणार आहे. म्हणून आपण हे चिन्हावर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघा 8 × 2 आणि 8 + 8. तर बघा 8 × 2 केलं मुलांनो तर किती उत्तर येईल? व्हेरी गुड. 8 दुने इथे 16 येणार आहे. आणि 8 + 8 शाबाश, ते सुद्धा 16. म्हणजेच दोनही ज्या पदावलीच्या किमती आहेत त्या सारख्या आहेत. म्हणून आपण याला म्हणू शकतो ही पदावली ह्या पदावलीसोबत समान आहे. म्हणून कोणतं चिन्ह येईल? व्हेरी गुड. म्हणून आपण ह्या चिन्हावर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण पाचवा प्रश्न बघूया.
पदावलींच्या जोड्यातील चौकटीत सुद्धा आपल्याला ह्या 3 पैकी चिन्ह वापरायचं आहे. तर बघा ह्या पदावलीची किंमत किती येईल 36 वजा 6 आणि इकडे दिलेला आहे 40 गुणिला 2. तर बघा 36 वजा 6 करूया तर किती उत्तर येईल. व्हेरी गुड, याचं उत्तर 30 येणार आहे आणि 40 गुणिला 2 केलं तर 80 उत्तर येणार आहे. म्हणजे ह्या पदावलीची किंमत जास्त आहे. दोन्ही किमती सारख्या आहेत का नाही याची जास्त आहे, म्हणजेच ह्या चिन्हावर आपण क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. अतिशय सोपी प्रश्न आहेत. आता इथे बघा दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावलीमधील चौकटीत योग्य संख्या लिहा. बघा आपल्याला हे जे विधान दिलेले आहे हे बरोबर होण्यासाठी आपल्याला इथे ज्या 2 किमती दिल्या आहेत त्या 2 मधून कोणती किंमत येईल ते आपल्याला बघायचं आहे मुलांनो. तर बघूया आपण. बघा अशा प्रकारचे जे विधानचं जे आहे हे आपण अभ्यासामध्ये अभ्यासलं आहोत मुलांनो. तर बघा 1 गुणिला 7 केलं तर किती येईल मुलांनो 7 येईल. तर बरोबर इथे किती गुणिला 1 करू तर इथे सुद्धा उत्तर 7 ही पदावली सोबत समान झालं पाहिजे. तर बघा आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता तेवढंच उत्तर येते. तर इथे बघा 7 आहे तर इथे सुद्धा आपल्याला 6 घेऊ का मुलांनो. 6 घेणार तर इथे 6 1 6 होईल. पण मग इकडे 7 आणि इकडे 6 समान होईल का नाही मुलांनो, म्हणून इथे मला 7 घ्यावा लागेल. 7 गुणिला 1 7 होणार आहे. म्हणजे हे 7 1 7 आणि इथे सुद्धा 7 1 7च होणार आहे. कारण बघा 1 गुणिला 7 इथे 7 गुणिला 1 करावं लागेल. संख्यांचा क्रम इथे बदलला आहे, म्हणून आपण बघा आपलं हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे सुद्धा बघा ही विधान बरोबर होण्यासाठी आपण कोणती संख्या इथे चौकटीमध्ये वापरूया. 2 येणार आहे की 4 येणार आहे. तर बघा मुलांनो इथे 5 गुणिला 4 केलं तर किती येईल 5 × 20. व्हेरी गुड. आणि ह्या साईडचं चिन्ह आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे. तर इथे जो ही संख्या येणार आहे ती कशी यायला हवी, लहान यायला हवी, तेव्हाच हे विधान बरोबर आहे होईल मुलांनो, प्रूव्ह होईल. तर बघा 5 गुणिला 4 इथे 20 आलेला आहे. तर ह्या साईडला मुलांनो 20 पेक्षा लहान संख्या यायला हवी. तर बघा 7 ला कितीने गुणूया. बघा 7 चौक करीन तर 28 होईल मुलांनो. 28 ही 20 पेक्षा मोठी संख्या होईल, आपल्याला लहान पाहिजे म्हणून 7 दुने 14. 7 दुने करीन तर 14 येईल आणि 20 पेक्षा 14 ही लहान आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया मुलांनो. आणि बघा हे सुद्धा उत्तर बरोबर आलेलं आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया मुलांनो. आणि 8व्या प्रश्नामध्ये बघा 48 भागिला 3 आणि इथे कोणत्या संख्येने गुणू तेव्हा ही संख्या मोठी यायला हवी आणि ही लहान यायला हवी. तर बघा आपण 48 कोणत्या 48 ला समजा 3 ने भागलं असता किती उत्तर येणार आहे मुलांनो. बघा 48 ला आपण 3 ने भागलं असता किती उत्तर येणार आहे 16. 16 1 16 16 2 32 16 3 48 16 उत्तर येणार आहे. तर बघा याच्या इकडे जे उत्तर येईल हे 16 पेक्षा मोठं पाहिजे तेव्हाच हा चिन्ह इथे येईल मुलांनो. तर बघा 5 ला 3 ने गुणू की 5 ला 4 ने गुणू तेव्हा उत्तर येईल. म्हणजे उत्तर येईल तर कसं पाहिजे मुलांनो 16 पेक्षा मोठं पाहिजे. तर बघा 5 तिरी करीन तर 15 येईल म्हणून 3 ने करत नाही, आपल्याला 16 पेक्षा मोठी संख्या पाहिजे म्हणून 4 करीन. तर बघा इथे 4 येईल आणि 5 चौक करीन तर इथे 20 येईल. म्हणजे 16 पेक्षा ही संख्या मोठी आहे. म्हणजेच हे जे विधान दिलेलं आहे सत्य होईल, बरोबर होईल मुलांनो. म्हणून आपण 4 वर क्लिक करूया आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे सुद्धा आपल्याला हे विधान बरोबर आहे. दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावली मधील चौकटीत आपल्याला योग्य संख्या लिहायची. तर बघा इथे कोणती संख्या येईल मुलांनो. 1 येणार आहे की 4 येणार आहे आपण प्रश्न बघूया. 9 अधिक 1. तर बघा मुलांनो 9 अधिक 1 किती होते मुलांनो. 9 अधिक 1 इथे 10 होईल. पण हे चिन्ह ह्या बाजूला आहे तर इथे संख्या कशी आली पाहिजे 10 पेक्षा मोठी यायला हवी.
तर 5 ला कितीने गुणूया? बघा 5 ला समजा मी 1 ने गुणलं तर 5 1 5 ही 10 पेक्षा छोटी संख्या होईल. आणि इथे 4 दिलेला आहे. 5 ला मी 4 ने गुणलं तर किती येईल मुलांनो? 5 ला 4 ने गुणलं तर 5 चौक 20. समजा मी ह्या चौकटीमध्ये समजा 4 ही संख्या लिहिली तर हे विधान सत्य होईल. म्हणून आपण बघा पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 10वा प्रश्न बघूया मुलांनो. 49 भागिले 7 आणि बघा ही पदावलीमध्ये काय दिलेलं आहे? 49 भागिले 7 आणि ह्या पदावलीमध्ये अधिक मध्ये आपल्याला 4 करायचं आहे. तर चौकटीमध्ये कोणती संख्या लिहू पण ती कशी आली पाहिजे? याच्यापेक्षा मोठी आली पाहिजे. तर बघा सांगा मुलांनो, 49 ला 7 ने भागले असता किती उत्तर येईल? 7 7 49. व्हेरी गुड, 7 येईल. पण इथे मोठ्या संख्येचा चिन्ह आहे म्हणजे इथे 7 पेक्षा मोठी संख्या आली पाहिजे. तर 4 मध्ये किती ऍड करूया मुलांना? आपण बघा 4 मध्ये समजा 2 ऍड केले तर 6 होईल. पण याच्यापेक्षा 7 पेक्षा मोठी संख्या पाहिजे म्हणून इथे आपल्याला 4 मध्ये 4 ऍड करावा लागेल. बघा 4 मध्ये 4 ऍड करूया तर 8 होईल. म्हणजे बघा 4 मध्ये 4 हे आपण ह्या बॉक्स मध्ये 4 संख्या लिहिली तर 4 अधिक 4 8. म्हणजे आपण म्हणू शकतो की 8 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे आणि हे विधान कसं होईल मुलांनो? विधान योग्य होईल, बरोबर होईल. तर आपण आता इथे 4 वर क्लिक करूया मुलांनो, पर्याय क्रमांक 2 वर आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण शेवटचा सरावाचा प्रश्न 11वा प्रश्न घेऊया मुलांनो. इथे सुद्धा बघा विधान बरोबर होण्यासाठी आपण पदावलीमध्ये ह्या चौकटीमध्ये कोणती संख्या येईल ते पाहायचं आहे. बघूया मुलांनो, आपण इथे 9 वजा किती करू मुलांनो? आपल्याला इथे लिहायचं आहे आणि दुसरी पदावली लिहिलेली आहे 2 अधिक 5. तर बघा 2 अधिक 5 किती येईल मुलांनो? 7 येईल. तर ह्या पदावलीमध्ये 9 मधून आपल्याला वजा करायचं आहे पण 7 पेक्षा ती लहान संख्या यायला पाहिजे म्हणून आपण 9 वजा इथे 3 करूया. बघा 9 वजा 3 करूया तर इथे 6 येईल. म्हणजेच आपलं विधान बरोबर होईल. आणि समजा बघा मुलांनो, मी इथे ह्या चौकटीमध्ये समजा मी 1 लिहिलं असतं तर 9 वजा 1 म्हणजे किती आलं असतं मुलांनो? इथे 8 आलं असतं आणि ह्या बाजूला 7 आलं असतं. इथे 9 वजा 1 केलं असतं तर किती आलं असतं मुलांनो? 8 आलं असतं आणि इथे 7 आलं असतं. पण चिन्ह ह्या बाजूला आहे. ते प्रूव्ह झालं असतं का सत्य आहे, योग्य झालं असतं का? नाही. ह्या साईडचं चिन्ह आलं असतं म्हणून आपण इथे 1 घेतलेला नाही मुलांनो. म्हणून आपण इथे काय घेतलंय? 3 लिहिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे 9 वजा 3 करावं लागेल मुलांनो. 9 वजा किती करावं लागेल? 3 करावं लागेल. तेव्हा आपलं उत्तर बरोबर राहील. म्हणून आपण इथे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 3 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. तर मुलांना इथे आपला सराव हा संपलेला आहे. सरावाचे आपण सगळेच प्रश्न सोडवून बघितले आहेत आणि नक्कीच मुलांनो तुम्हाला याचा फायदा होईल.